आठवड्यातून एकदा इडली आपण करायला गेलो, इडली, डोसा किंवा उत्तप्पा म्हणा, त्याच्यामध्ये आपण पीठ भिजवताना एकदम जास्त भिजवायचं. दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचं नावच काढता आलं नाही पाहिजे किंवा अख्खा दिवस इडलीवर गेला पाहिजे. दुसरा पदार्थ करायचा म्हणलं की डोक्याला तापच वाटतो. कारण भाजी भाकरी करा, परत इडली करा. नाश्त्याच्या वेळेला काही काही इडली करतात, पण परत दुपारचा स्वयंपाक करायचं म्हणलं की इडलीचं करता करताच 12-1 वाजता. आणि मग रविवारच्या वेळेला तर अरे बापरे, गोष्टच वेगळी बघा. जसं उठल तसं त्याला गरम गरम इडली पात्र द्यावं लागतं. तर ही गरम गरम इडली करायची म्हणलं की अख्खा दिवस जातो. तर त्यासाठी आपल्याला दिवसभर इडली अशी करावी लागते. तर काही काहींच्या घरात तर सगळे दिवसभर इडली करतात आणि त्याहून त्यात ही इडलीची भांडी एवढी असतात की त्याला भिजायला तासभर लागतो. भिजल्यानंतर मग घासा, असा एवढा वेळ लागतो या इडलीला. तेव्हा कुठं आपली ही इडली छान अशी पोटात जाते. दुसऱ्या दिवशी शिल्लक राहिली एवढी सुद्धा आपलं इडलीचं बॅटर काढून ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी आप्पे किंवा डोसे सुद्धा करायला आपलं मोकळं होतं. तर हे बघा, ही इडली झाली. तुम्हाला बघायची असेल तर त्रिकोणी बटनावर नक्की जाऊन बघा.